औदुंबर फळाची किमया. श्री स्वामी समर्थांच्या पूजा सेवेचे भाग्य लाभावे ही अशी प्रत्येक स्वामी भक्तांची इच्छा असते. त्यांना श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणातूनच ही स्फूर्ती मिळत असते. तेव्हा एखादी पूजा उपासना भक्तांना सुचवायची व त्यांनी ती जाणीवपूर्वक टाळायची असे बहुधा होत नाही. कारण श्री स्वामी समर्थ चरणी आपली सेवा रुजू करण्यात जो आनंद मिळतो त्याचे महती शब्दात मांडता येणार नाही. हे ज्याचे तोच जाणतो. ज्यांची श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा आहे, अढळ विश्वास आहे, असे भक्तगण श्री स्वामी समर्थ नामस्मरणातून सदोदित श्री स्वामींना आपल्या अवतीभवती असल्याचे अनुभव घेतात. याचे उदाहरण म्हणजे जेव्हा आपण एखाद्या दूरच्या ठिकाणी किंवा बाजार, कार्यालय, दुकाने इत्यादी विविध ठिकाणी कामानिमित्त खरेदी निमित्त जातो, तिथे आपणास तसबीर, फोटोद्वारे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडते. श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळावा. औदुंबराची 5 फळे गुरुवारी घरी आणावीत. गोमूत्राने स्वच्छ धुवावीत. फळाला हिनं अत्तर लावून एका पिवळ्या फडक्यात फळे बांधावीत. पुंडी म्हणजे पुचरुंडी हातात धरून श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्रजप 15 मिनिटं करावा. नंतर ही पुचरुंडी आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवून द्यावी. या साधनेने काही काळात आर्थिक सुधारणा होत जाते व कर्जही हळूहळू कमी होते. दर गुरुवारी आठवणीने या पुचरुंडीस हिनं अत्तर लावावे. चंदनाचा सुगंध सर्वत्र दरवळण्यासाठी केशर, चंदन, अगरबत्ती रोजच्या पूजेत जरूर वापरावे. वर्षभरानंतर येत्या श्री स्वामी समर्थ जयंतीस त्याच पद्धतीने नवीन पुचरुंडी बनवावी व जुनी विसर्जित करावी. असे दरवर्षी नेमाने करावे. याबद्दल मी एवढेच सांगेन की या प्रयोग साधनेने आजवर अनेकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद निरंतर वास्तू टिकवण्याकरता वास्तू शुभ लहरी ही ध्वनिफीत कॅसेट रोज लावावी. सकाळच्या रोजच्या पूजेनंतरही वास्तूत ही कॅसेट लावल्यास अधिक उत्तम, चांगले अनुभव येतील. कारण सकाळच्या प्रसन्न वातावरणात श्री स्वामी समर्थांचे पावन नाम कानी पडणे केव्हाही शुभदायी समजावे. यामुळे संपूर्ण दिवसभर काम करण्यास एक प्रकारची स्फूर्ती प्राप्त होते. जणू श्री स्वामीच आपणास सुचवतात, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. ज्यांना ही